आईची जात लावा या जरांगेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सोयरे या शब्दाची व्याख्या नीट केली पाहिजे असं देखील बच्चू कडू म्हणतात। सगळे सोयरे या शब्दावर बच्चू कडूंनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर आम्हाला आता चर्चा नकोय, आम्हाला आरक्षण हवंय असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। बच्चू कडूंसोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांनीही प्रतिक्रिया दिली। सगळे सोयरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता। असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराला लागली पाहिजे। तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे की जाती आईची जात पोराला लागू शकत नाही, त्याच्याऐवजी वडिलाकडचे जात त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही दुरुस्त्या ह्या एका समाजासाठी होणार नाही, सगळीसाठी होईल। बच्चू भाऊ आता पण आले, आपल्याला त्यांचे काही मुद्दे पटले नाही तर आपण 2-4 वेळेस उठायचा सुद्धा प्रयत्न केला त्यांच्यातून, कारण आपल्याला चर्चा नकोय, आम्हाला आता मराठ्यांना न्याय पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे। कोणते मुद्दे तुम्हाला पटले नाहीत त्यांचे? ते जे 4 शब्द त्यांच्या तज्ञांना लिहून घेतलेले, सरकारच्या वतीने आलेले मंत्री महोदय होते, त्यांचे तज्ञ होते, कायदेशीर तज्ञ होते, अभ्यासक पण होते, त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते, त्यांनीच ते 4 शब्द लिहून घेतलेले, तर त्यावरच उपोषण सुटलेलं आहे।